नमस्कार मंडळी, मी दिव्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप सारे स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। काल होमपूजा वगैरे झाली आणि आज सकाळी लवकर उठून अंघोळ वगैरे केली आणि आलो देवीच्या मंदिरामध्ये। तर सर्वात आधी देवीची पूजा वगैरे करून घेतली आणि काल जो हार वगैरे आणि प्रसाद आणलेला होता, तर काल इथंच मंडळावाल्यांनी हार आणि प्रसाद आणलेल्या कारणाने ते बोलले की तुम्ही उद्याच्या दिवशी द्या, म्हणून आम्ही आज देवीला तो हार आणि प्रसाद अर्पण करण्यासाठी आलेलो आहोत। तर सर्वात आधी शशीच्या बाबांनी देवीची पूजा वगैरे करून घेतली, हार वगैरे देवीला अर्पण केला आणि त्यानंतर मग इथली जी पूजा आहे म्हणजे हे जे मंडळ आहे देवीचं, या मंडळामध्ये गणेश माझा जो भाऊ आहे गणेश, तोच पूर्ण पूजा वगैरे सर्व करत असतो। तर पूर्ण त्याची ही जी देवी आहे देवीची स्थापना वगैरे देखील त्याच्या हातूनच केलेली होती, म्हणून पूर्ण 9 दिवस झाले तोच इथला पुजारी म्हणून काम करत आहे सध्या। तर त्यासाठी तो आता पूजा वगैरे करेल आणि त्यानंतर मग आरतीला सुरुवात होणार आहे। तर म्हणून सर्वात आधी शशीच्या बाबांनी पूजा करून घेतली, त्यानंतर मी ही देवीची मनोभावे पूजा वगैरे केली, नमस्कार केला आणि आता आम्ही दोघंजणं साईडला उभे राहून गंमत बघत आहोत की गणेशची पूजा संपेल आणि मग नंतर आरतीला सुरुवात होईल। सर्व गावकरी मंडळी वगैरे ही महिला भक्त जे होते तेही तिथं आता जमा झालेले आहेत। तर गणेशने ही झटपट पूजा जी आहे ती आवरत घेतली, घटालाही पाणी वगैरे घातलं, देवीचीही पूजा केली, सोबत आरती वगैरे जे सर्व साहित्य होतं तेही त्याने काढून घेतलं। मग सर्वांचं म्हणणं झालं आज पाहुणे इथं आहे तर मग पाहुण्यांच्या हातचीच आरती होऊ द्या, म्हणजेच की शशीच्या बाबांच्या हातची आरती होऊ द्या असं सर्वांचं म्हणणं झालं। मग काय गणेशचंही तेच म्हणणं होतं की रोज मीच आरती करतो, आज तुम्ही आहेत तर मग तुमच्या हाती आरती होऊ द्या। मग काय शशीच्या बाबांना मान दिला आणि मग शशीचे बाबा ही आरती घेऊन तयार झाले तर आरती करायला। छान प्रकारे सर्वांनी आरती म्हटली। 9 दिवस कसं 9 वेगवेगळ्या प्रकारच्या आरत्या म्हणतात, काही काही भागामध्ये रोज 9 दिवस 9 आरत्या म्हटल्या जात असतात, काही काही ठिकाणी 2-3, जसं नवरात्राची आहे आरती ती एक नवदुर्गाची आणि गणपती बाप्पाची अशा 3 आरत्या म्हणतात, कोणी 4 म्हणतात, अशा आरत्या रोज वेगवेगळ्या म्हणत असतात। तर आमच्या इथंही गणपती बाप्पाची, दुर्गादेवीची आणि नवरात्राची अशा 3 आरत्या ह्या कंटिन्यू म्हणतात, सोबतच रोज वेगवेगळ्या आरत्यांपैकी एक आरती म्हटली जात असते। आणि आज त्यांनी म्हटली ते अनुसूया मातेची आरती, छान अशी अनुसूया मातेची आरती म्हटली। आरती वगैरे झाली, प्रसाद वगैरे घेतला आणि त्यानंतर आता आलो तर आम्ही घरी आल्यानंतर लवकरच चहा पाणी घेतलं आणि निघालो जाण्यासाठी, कारण आज आमच्या गावावरती कार्यक्रम असतो, त्यामुळे आत्या आणि मामाची तिकडे निघून गेले तर आम्हाला घरी लवकर पोचायचं होतं, म्हणून आम्ही झटपट निघालोत घरी येण्यासाठी। रस्त्याने येता येता अकोल्यात पोहोचलो। अकोल्यात पोहोचल्यानंतर आम्हाला खाटू महाराज आणि रामदेव महाराज यांचं मंदिर लागतं, तर आम्ही तिथं थांबलो, खाटूश्यामजीचं दर्शन घेतलं, त्यानंतर रामदेव महाराजांचं दर्शन घेतलं। शशीच्या बाबांनी जो नवीन बिझनेस चालू केला आहे त्यासाठी सर्वांचे आशीर्वाद घेतले, देवींचा आशीर्वाद, नंतराचा मंदिरामध्ये येऊन खाटूश्यामजी आणि रामदेव बाबा यांचा आशीर्वाद घेतला, त्यांनाही ते पोस्टर वगैरे बॅनर वगैरे दिलं, नमस्कार केला, प्रसाद घेतला आणि त्यानंतर इथंच शांत असं वातावरण असल्याकारणानं इथून निघावं असंच वाटत नाही। आणि शशीला मेन म्हणजे मंदिर म्हटलं म्हणजे ते दिसतं फक्त दानपेटी, तिच्या बाबाला चळवळ सुरू होऊन जाते, बाबा मला पैसे द्या मी दानपेटीत टाकते, आणि जेवढ्याही दानपेट्या असल्या तेवढ्या प्रत्येक दानपेटीमध्ये तिला पैसे टाकायचे असतात। इथं आता रामदेव बाबा, खाटूश्याम आणि हनुमानजीचं मंदिर अशा 2-3 मंदिर होते आणि तिघांसमोर वेगवेगळ्या दानपेट्या ठेवलेल्या होत्या, तर 3 दानपेट्यामध्ये तिला पैसे टाकायचे असतात आणि तेही चिल्लर पैसे टाका, म्हणजे तिला असं नाही की एवढेच पैसे द्या की तेवढेच पैसे द्या, फक्त तिला त्या दानपेटीमध्ये पैसे टाकायचे असतात। तर मग काय आवडीने तिने दानपेटीमध्ये पैसे टाकले। नंतर आम्ही इथं रामदेव महाराज आणि खाटूश्याम दोघांचं दर्शन घेतलं, फेरी वगैरे घातली आणि शांत चित्ताने आता इथं बसलेलो आहोत। इथलं वातावरण खरंच खूपच शांत आहे आणि मेन म्हणजे मंदिर म्हटलं ना की एक वेगळंच उत्साहाने चैतन्य येत असतं। तर इथं आम्ही थोडाफार वेळ घालवला आणि लवकरच इथून निघालोत, कारण घरी जायचं होतं आणि स्वयंपाक वगैरे करायचा होता, जेवण करायचं होतं, खूप कामं आवरायचे होते, म्हणून मग शशीच्या बाबाला म्हटलं चला आवरती आहे, कारण अजून इथून तिथं या जायच्या दगदगमध्येही खूप थकवासारखं वाटत असतं। पण शची आहे की निघायला तयारच होत नव्हती। तिथं छान प्रकारे गाणे लावलेले होते, तर त्या गाण्यांवर बाईचं डान्स करणं सुरू झालं आणि आई आपण इथंच थांबू, मला असं डान्स करायचं आहे, मला टिपऱ्या खेळायच्या, असं करायचं आहे, असं तिचं सुरू होतं। पण कसं तरी तिच्या गोष्टीला मोड घातली आणि तिला तिथून म्हणून पुढे नेलं। थोड्याच वेळात आम्ही घरी पोचलो। घरी पोचल्यानंतर फक्त फ्रेश वगैरेच झाले
आणि स्वयंपाकाची सुरुवात करणार. तोच आता नवरात्र सुरू आहे तर जोगवा मागायला आमच्या इथल्या एक काकू आहे, त्या जोगवा मागण्यासाठी आल्या. मग काय त्यांच्यासाठी जोगवायचं सामान काढलं, म्हणजे जेच आपण खायाप्याचं जे सामान असतं ते त्यांना देत असतो, तर ते जोगवायचं सामान काढलं आणि त्यांना जोगवा दिला आणि त्या थोड्या वेळातच निघून गेल्या. आणि ही जो शूट आहे ना, तो माझ्या छोटूशी मुलगी शचीने काढलेला आहे. आधी म्हणजे मला असं वाटलं की येणार नाही, कारण ती काय करते कॅमेरावरती जाते आणि जेव्हा क्लिक करायचं असतं ना तेव्हा ती खाली कॅमेरा करून क्लिक करत असते. पण खरंच तिनं खरंच खूप छान असा शूट घेतला. त्यानंतर मी स्वयंपाक केला, आम्ही सर्वांनी जेवणं केले आणि शची झोपी केली. थोड्या वेळात जेव्हा शची उठली तिला मी बेडवर बसवलं, टी व्ही लावून दिली आणि मी आवरत होती कामं. तर मला असं वाटलं ताई शांत बसेल, टी व्ही बघत आहे. पण मी तिकडून जेव्हा आली तेव्हा बघते तर काय बाईने पूर्ण अंगाला क्रीम लावून घेतलेला होता. आणि हा जो क्रीम आहे ना, हे माझे सासरे म्हणजेच मामाजी यांचा आहे. त्यांच्या पायांचा थोडा प्रॉब्लेम आहे, त्यांचा पाय खूप सुजलेला आहे, तर कंटिन्यू त्यांच्या पायांना तो क्रीम लावावा लागतो. त्यांनी विंडोमध्ये ठेवून दिलेला होता आणि बाईला तो दिसला तर घेतला आणि पूर्ण अंगाला तो क्रीम लावून दिला. मग काय सरळता देता तिला हातपाय धुवून दिले, म्हणजे अंघोळच घालावी लागली तिची छान प्रकारे अंघोळ घातली, तिला तयारी केली. आणि शची आणि शची बाबा आता थोडे बाहेर गेले, तोपर्यंत मी दिवे वगैरे लावून घेतले. सोबतच आता नवरात्राचा आजचा शेवटचा दिवस होता, तर आरती वगैरेही करून घेतली. कारण आता मामाजींची वेळेवरच थोडी तब्येत खराब झाली, त्यांना ताप वगैरे चढला म्हणून ते तिथंच थांबले. ते आज येणार नाही, ते उद्या सकाळी येणार होते. मग मी एकटीच होती, कारण शची बाबाही बाहेर गेले होते. आणि तिकडून आल्यानंतर आम्हाला शचीला ड्रेस घेण्यासाठी मार्केटला जायचं होतं. मग जास्त टाईम न घालवता मी दिवे लावले आणि सोबत आरतीही करून घेतली. तसं आमच्या गावावरती नवरात बसतं, त्यामुळे आज नवमीच्या दिवशीच त्यांनी होम वगैरे करून नवरात जे आहे ते उठवून टाकलेलं आहे. पण पूर्ण 9 दिवसाचं नवरात्र असतं, म्हणजे 10व्या दिवशी नवरात्र उठत असते. आपण आरतीमध्येही तेच म्हणतो की दशमीच्या दिवशी 10व्याच्या दिवशी देवी ज्या आहेत ते सीमोल्लंघनी जात असतात, त्या दिवशी नवरात्र उठत असतं. त्यामुळे मी आमच्या इथल्या ह्या देवींचं जे नवरात्र आहे ते दसऱ्याच्या दिवशी उठवत असते. चला तर आता माझ्या तिघा आरत्या ज्या आहेत त्या म्हणून झालेल्या आहे. देवीची छान प्रकारे मी आरती करून घेतली. आरती वगैरे झाला, कापूर झाडला, नंतर प्रसाद वगैरे सर्व गोष्टी करून घेतल्यात. आणि सोबतच संध्याकाळचे दिवे घरातले तर लावले होते, तुळशीजवळचा आणि दरवाजाजवळचा दिवा बाकी होता तोही लावून घेतला आणि तेही दिवे बाहेर ठेवून आले. आणि लवकरच म्हटलं तर चला निघूयात. आम्ही दरवर्षीच दसऱ्याच्या वेळेस शची झाली तेव्हापासून तिला ड्रेस घेत असतो, म्हणून आत्ताही निघालोत. आणि शचीला बाहेर म्हटलं म्हणजे जास्तच आवडत असतं. बाई तर आधीच रेडी होऊन तयारच असते की नाही मला बाहेर जायचं आहे. तर थोड्याच वेळात आम्ही अकोल्यात पोहोचतो. पहिल्या दुकानात गेलो, तिथे त्यांनी आम्हाला खूप छान छान असे ड्रेस दाखवले, पण शचीला काही ड्रेस आवडत नव्हता. आणि मेन म्हणजे तिला ड्रेसच घ्यायचा नव्हता, तिची काही वेगळीच डिमांड होती. आणि आता खरंच तिला कळायला लागलाय ना, त्यामुळे तिच्या खूपच डिमांड वाढलेल्या आहेत. ही नाही ते नाही ते पाहिजे असं सुरू आहे. साडी पाहिजे? काय करणार आहे तू साडी घेऊन? खेळते? काय खेळते? टिपऱ्या खेळते? बरं बरं, मग ड्रेस घ्यायचा नाही का? ड्रेस नाही घ्यायचा का? शची नेमकी कोणत्याच गोष्टीवर स्थिर राहत नाही आहे. एक वेळा तिला साडी घ्यायचं आहे, एक वेळा तिला हॅपी बर्थडेचा ड्रेस घ्यायचा आहे, एक वेळा तिला दसऱ्याचा, म्हणजे एकाच टाईमला तिला खूप सारे ड्रेस घ्यायचे आहेत. चला तर इथं काही आम्हाला ड्रेस आवडले नाही, तर आम्ही आता दुसरीकडे. हे सोनी फॅशन म्हणून एक दुकान आहे, त्या दुकानमध्ये आम्ही आलो. तर येताबरोबरच बाईला नवरीसारखा ड्रेस घ्यायचा आहे, म्हणजे घागरा चोळी असावाला जो ड्रेस होता तिथं लावलेला आहे का टॅचूला, तो ड्रेस तिला घ्यायचा होता. मग काय कसं तरी तिला आतमध्ये आणलं. नाही मला तोच पाहिजे, हो तोच घेऊ करत तिला आतमध्ये आणलं. आणि तिथे छान छान असे ड्रेस दाखवले. तर तिथंही तिचं सुरू झालं, हा आकृतीचा, हा दीदीचा, हा माझा, अशा प्रत्येक ड्रेसला तिने नावही तिथं देऊन दिले. त्या दुकानामध्येही आम्हाला त्यांनी खूप सारे ड्रेस दाखवले आणि दुकान गर्दीही खूप होती, त्यामुळे जास्त वेळ न घालवता आम्ही लवकरच 1-2 जे ड्रेस होते ते सिलेक्ट केले. आणि मेन म्हणजे आम्हाला आवडलेही खूप, त्यामुळे आम्ही छान असे 2 ड्रेस साईडला काढले. ते 2 ड्रेस शिला ट्रायही करून बघितले आणि दोघी ड्रेस आम्ही आत्ता एकाच टाईमला घेऊन घेतले, म्हणजे कसं दिवाळीच्या वेळेस एवढा लोड नाही येणं झालं तर आपण ड्रेस घेऊ परत तिला, नाहीतर यातच आपलं काम भागून घेऊ असं आम्ही ठरवलं. आणि मग काय पटकन दोघी ड्रेस घेतले आणि आलोत बाहेर. आता ड्रेसचं घेऊन झालं होतं, पण आता बाकीचं उद्याच्या पूजेचं साहित्य आम्हाला घ्यायचं होतं. तर साहित्य सांगायचं झालं म्हणजे मेन म्हणजे घ्यायचे होते झेंडूची फुलं, सोबतच काही पूजेचं दुसरं साहित्य होतं तेही घ्यायचं होतं.
तर आम्ही तिथून लवकर निघालो आणि थोडं समोर आलो तर तिथं आम्हाला छान असे गजरे दिसले. मग शशीच्या बाबाचं सुरू झालं की तुझ्यासाठी गजरा घे, तुझ्यासाठी गजरा. तर मग तिथं छान गजरे दिसले तेव्हा आम्ही 2 गजरे तिथून घेऊन घेतले. आणि जेव्हाही सण वगैरे असतं ना तेव्हा सर्व गोष्टी खूपच महाग असतात. तर 10-10 रुपयाला मिळणारे गजरे त्यांनी 30-30 आणि 40-40 रुपयाला आम्हाला विकले. पण आवडले, मग काय घ्यायचेच होते. मग आम्ही गजरे वगैरे घेतले आणि तिथून समोरच चौकामध्ये छान असं देवीचं मंदिर आहे, तिथं आम्ही पोचतो. पण आम्ही पोचतो नेमकं आणि लाईट गेली, त्यामुळे विदाऊट लाईटच आम्हाला तिथं दर्शन वगैरे घ्यावं लागलं. आमचं दर्शन वगैरे झालं आणि आम्ही बाकी आपट्याची पानं वगैरे साहित्य घ्यायसाठी आलो तेव्हा कुठं लाईट आली. आणि हे बघा, आपण बघू शकता देवीचं मंदिर खरंच किती छान आहे आणि मस्त छान अशी डेकोरेशनही त्यांनी केलेली होती. तर आम्ही दुरून परत देवीला एक वेळा नमस्कार वगैरे केला आणि लवकरच तिथून निघालो, कारण आता झेंडूची फुलं घ्यायला जायचं होतं. आणि तिथंही खूपच गर्दी होती पूर्ण रोडावरती. जिकडे तिकडे गाड्यांचा आवाज, माणसांचा आवाज, सर्व लगबगच होती. सर्व जे मार्केट आहे ना ते झेंडूच्या फुलांनी सजलेलं होतं. झेंडूचे फुलं आणि आपट्याचे पानं सर्व रोडावरती ते सजवलेले होते. जिकडे तिकडे आपल्याला झेंडूचे फुलं आणि आपट्याचे पानं दिसत होते. तर आम्ही लवकरच ते साहित्य घेतलं आणि निघालो समोर. तर शशीच्या बाबाचं सुरू झालं, त्याला बाहेर आलेत नाश्ता करा. तर मग नाश्ता काय, तर काहीतरी हेल्दी आणि टेस्टीच खायचं, म्हणून मग आम्ही आलो पराठा सेंटरवर. म्हणजे हमेशा आम्ही आज पराठा सेंटरवरती येत असतो. तर हे सचिन पराठा सेंटर आहे, हेच आमचं आवडीचं पराठा सेंटर आहे. म्हणजे भूकही होते आणि जास्त ऑइली वगैरे तेही आपला खाल्ला जात नाही, म्हणून आम्ही इथं एक छानसा पराठा घेतला. आणि शशीलाही आलूचा पराठा खूप आवडतो, त्यामुळे तेही इथं छानसा आलूचा पराठा टेस्ट करत असते. पण थोडासा टेस्ट करते आणि पहिला इतक्यात तर खूप सर्वच गोष्टी खूपच तिखट लागत आहे, म्हणून तिला पाणीपुरीही आवडतं. म्हणून त्यासाठी एक पाणीपुरीची प्लेट ऑर्डर केली. तिने छान प्रकारे पाणीपुरी खाल्ली आणि आम्ही तोपर्यंत एक पराठा खाल्ला आणि लवकरच आम्ही घरी आल्यानंतर स्वयंपाक वगैरे केला, जेवणं केले आणि जेवणं वगैरे झालं. आणि आत्ता झालं आहे शशीचा झोपायचं टाईम. पण शशीला झोपताना दूध प्यायचं असतं, पण नखरे पाहिजे भयंकर असतात. असं नाही तसं सुरू असतं. तर तिचे बाबा तिथं कसे म्हणत आहेत बघा. परत चॉकी आणायचं का? खरं सांग, काय पाहिजे तुला? चौकी पाहिजे? दूध में से चौकीस हाथ में आजा, दूध में से चौकीस हाथ में आजा, ओम बूम बूम चौकी चाहिए बब्बू का चौकी वापस आजा. हो, फूक मार. सरळ बस, पहिले सरळ बस, मांडी घाल. हाँ बोल चौकी वापस आजा. बोल डबल मन चौकी वापस आजा. बूम बूम बूम. चौकी आ गया. कसा आला चौकी कसा आला? सांगायला चौकी कसा आला? आता दूध प्या. चला तर मंडळी, आजचा व्हिडिओ इथंच संपवते. आशा करते हा व्हिडिओ तुम्हा सर्वांना आवडला असेल. चला मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.